संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि संक्रांतीला म्हणतात ना काळे कपडे घालायला पाहिजे, त्याच्यामुळे मी आज सगळं ब्लॅक घातलं आहे. का घातलं आहे याचं रिझन मला पण माहिती नाही. कोणाला माहिती असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करा. नक्की मला पण कळेल की संक्रांतीच्या दिवशी काळे कपडे का घालतात. आणि अशा प्रकारे आपल्या दिवसाला सुरुवात झाली. काल मी एक गोष्ट म्हटलं होतं की छोटे छोटे पोरं पतंग उडवतात आणि बरंचसं एन्जॉय करतात. बट एक गोष्ट बारीक अशी लक्षात आली की काल संडे होता, बट आज संक्रांतीचा दिवस असून मे बी कोणी दिसत नाही आहे आणि आकाशामध्ये एकसुद्धा पतंग दिसत नाही आहे. म्हणजे ही पुणे सिटी आहे आणि इथं एकसुद्धा आकाशामध्ये पतंग दिसत नाही आहे. लिटरली एक रॉकेट दिसतं आहे तिकडे वर, खूप बारीक असेल, त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही आहे. स्काय एकदम ब्ल्यू आहे आणि कोणीच नाही आहे इकडे. संध्याकाळी सगळी गर्दी गोळा होऊ शकते. असं मी गाव साईडला राहत आलो आहे. आमच्याकडे कसं आहे ना की जर पतंग उडवले, कुठलाही सण असो ना, तो 12-1पर्यंत खूप उत्साहात साजरा केला जातो आणि संध्याकाळी मग तिळगुळ घ्या वगैरे सगळं देणं वगैरे आणि मग जेवण वगैरे अशा प्रकारात. बट शहरामध्ये ना आपली रुटीन वेगळी आहे. शहरामधले सण चालू होतात दुपारनंतर, 3 नंतर, 4 नंतर, आणि नक्कीच 4 नंतर गर्दी होईल एवढा तर मी शुअर आहे. कारण इथंच काल उडत होते, कदाचित उडत नसतील त्याच्यामुळे ते आज कुठेतरी दुसऱ्या लोकेशनला गेले असतील. बट ओव्हरऑल बघायला गेलं ना एकही पतंग दिसत नाही आहे. कारण जे हात पतंग उडवणारे म्हणजे ज्या हाताने पतंग उडवायला पाहिजे ते हात आता मोबाईल ऑपरेट करत आहे. जसं मी हा मोबाईल ऑपरेट करते, कोणी स्क्रोल करून मोबाईल ऑपरेट करते. They tell me that I'm never gonna make it. They want me to do something that could make sense. They hate when I keep dreaming I'll be famous, but I don't give a fuck, I'ma keep chasing. तुमच्यापैकी बऱ्याचशा लोकांना वाटलं असेल की बॅग घेऊन निघाला म्हणजे कुठेतरी जातोय, तर कुठल्या ट्रिपला वगैरे जात नाहीये. सध्या आत्ताच आपण खूप लॉंग ट्रिप करून आलोय की बॅग एका ठिकाणी डिलिव्हर करायची आहे. आणि असा हा सोसायटीचा ड्राईव्ह वे आहे आणि जो राऊंड करून असं ह्या साईडने इकडे पार्किंगची जागा आणि इथून सेम जो आता बघितला तसा एक्झिट, म्हणजे एंट्री या साईडने आहे आणि एक्झिट या साईडने आहे. असा एक सोसायटीचा आमचा परिसर आहे. आणि एक गोष्ट मला लांबून दिसली व्हिडिओ आता हा रेकॉर्ड करताना, की गाडीचं टायर झालं आहे आता फ्लॅट. कदाचित हे इथं चीड दिसत असेल तर ही ॲक्च्युली टायर फाटलेलं नाही आहे, तर जस्ट कट आहे. टायर ओके आहे पण पंक्चर वाटतं आहे मला. त्या साईडची पण हवा कमी वाटत होती तर ती पण एकदा चेक करून घेतो. इकडची ओके आहे, पुढची ओके आहे. म्हणजे हे टायर पंक्चर आहे. आता जाताना आधी याचं पंक्चर काढतो कारण हवा बरीचशी कमी झाली आहे. सगळ्यात आधी आम्हाला जायचं आहे आता डिकॅथलॉनला. तिथून एक जॅकेट घ्यायचं आहे आम्हाला. याच्यासाठी म्हटलं की अजून या बाजूच्या सीटवाल्याचा वेट करतोय, ते म्हणजे दिन्या. घराच्या समोरासमोर आलो आहे तरी एक सोबत खाली उतरू शकत नाही आम्ही. त्याला म्हटलं तू ये, तोपर्यंत मी बॅग्स वगैरे ठेवतो याच्यामध्ये आणि तोपर्यंत गाडी वगैरे टर्न मारून घेतो. पण अजून आला नाही. 5 मिनटं झाले. काय करायचं आता. अजून लिफ्ट 4थ्या मजल्याला दिसते आहे कारण आमचा फ्लॅट 4थ्या मजल्याला आहे. बट अजून खाली यायचे तिचे कुठले लक्षणं दिसत नाही. म्हटलं हिरो सारखी एंट्री जरा रेकॉर्ड करू. एकदम लिफ्ट ओपन होईल, फिरून गॉगल वगैरे लावेल. म्हणजे एका फ्लोअरवर राहिला आलोय तरी आपल्याला एक दुसऱ्याचा वाट बघायला लागते. हे एक जॅकेट घेतलं आणि त्याच्यानंतर एक ब्लॅकवालं घेतलं, त्याच्यामध्ये M साईज असे 2 घेतले. आणि हे माझ्यासाठी नाही किंवा दिण्यासाठी नाही आहे, हे घेतलं आहे मी अर्चूच्या भावासाठी. ते चालले हिमाचल फिरायला आणि नाशिकमध्ये डिकॅथलॉन आहे बट तिथं स्टॉक अवेलेबल नव्हता, त्याच्यामुळे इकडनं पाठवतोय. आता गोष्ट अशी आहे की त्याला पाहिजे होतं ब्लॅक जॅकेट, त्याला म्हणजे अर्चूच्या भावाला. आता त्यांचं दोघांचं कन्व्हर्सेशन झालं, दोघांचं डन झालं की पुण्यावरून मी पाठवते. आणि दुसरी गोष्ट पाहिजे होती बॅग, कारण त्याच्याकडे जी बॅग आहे ती थोडी जड आहे आणि फ्लाईटने चालले असल्यामुळे KGचा फरक पडतो वेटचा, त्याच्यामुळे आमची बॅग पाठवतोय. मग म्हटलं आता जिजूला कामाला लावलं आहे म्हटल्यावरती काहीतरी ॲड ऑन एक गोष्ट व्हायला पाहिजे, म्हणून मी माझ्या साईडने 2 गोष्टी एक्स्ट्रा जोडल्या आहे. म्हणजे थोडं बिल वाढवलं आहे, म्हणजे पुढच्या वेळेस मला कामाला लावणार नाही. म्हणजे विचार करतील यांना काम सांगायचं म्हणजे आपल्याला 2 गोष्टी एक्स्ट्रा येतील आणि त्याचा बोजा आपल्या खिशावर येईल. तर हा झाला मस्करीचा भाग. मला ॲक्च्युली ते आवडलं आणि मी जाऊन आलो आहे. मला माहिती तिथं कुठला कलर चांगला दिसतो, तर हा पण कलर चांगला दिसेल. बाहेरून आलो, फ्रेश झालो, चहा वगैरे घेतला, थोडा रेस्ट केला. घराची अर्चूने थोडी साफसफाई केली कारण ती सकाळी मॉर्निंगला गेली होती 5 वाजेला आणि ती पण माझ्यासोबत रिटर्न येताना आली. आणि आता ती आंघोळ वगैरे करते कारण दिवसभरचं बोलते आता फेस्टिवल आहे, थोडं फ्रेश होते. तोपर्यंत म्हटलं आम्ही जाऊन पतंग घेऊन येतो. आम्ही शब्द जरा परत येतो. मेरा कंटेंट सब ले लिया भाई तुमने. मैंने किया है गैलरी धोई, झाडू पोछा, मी काय बोललो, क्लीनिंग. मी काय बोललो सांग, मी काय बोललो. आणि आता फक्त आंघोळ झाल्यावर रांगोळी काढायची. सांगते मी केलं.
देखो हाच गैरसमज आहे. तुम्ही बायकोची किती तारीफ करा, बायकोला असं वाटेल तुम्ही. मी धडधडीत बोललो की साफसफाई केली, फक्त एवढंच की नंतर बोललो अर्जुने केली. आई ऐकते. आई सांग कोणी केलं, काय म्हटलो मी? घ्या, इतका व्हिडिओ प्रूफ आहे. तरी ते मेरा कंटेंट ले लिया मैंने क्या भाई, तूने किया, तू अर्जू द ग्रेट आहे. संध्याकाळ झाली आणि आता हवा सुटेल आणि तरी कोणी आलं नाहीये ह्यावेळेस. आता काल खूप गर्दी होती, आज काहीच दिसत नाहीये. कदाचित काल संडे होता, पोरांना सुट्टी होती, पॅरेंट्सला सुट्टी होती, त्याच्यामुळे सगळे आले होते. बट आज आपल्याला पूर्ण पटांगण खाली आहे. तर आता जाऊ आणि पतंग उडू, बट त्याच्या आधी बरेचसे कामं आहेत. एक प्रेमाचा सल्ला सगळ्यांना देतोय, जर तुम्ही जिगरी मित्र असणार ना, सोबत शॉपिंगला कधीच जाऊ नका. तुम्हाला एकच गोष्ट आवडेल, त्याच्यामुळे तुम्ही 2 पीस घेणार. हा टी शर्ट, तो टी शर्ट सेम आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर गॉगल सेम. आता थोडे कष्ट घ्या, 0 दाबायचे. 0 दबा जाऊ. गॉगल पण सेम. म्हणजे इव्हन आम्ही जीन्स पण, आमच्या 2-3 जीन्स कॉमन आहे. म्हणजे ब्लॅक, मला जी आवडली ती त्याने घेतली, त्याला जी आवडली ती ब्लू मी घेतली. म्हणजे आणि त्याच्यात अजून आणि बऱ्याचशा वेळेस होतं की डायरेक्ट आम्ही सेम पॅन्ट, जसं 31st ला आपण ती पॅन्ट घातली होती सेम. त्याच्यामुळे सोबत जिगरी मित्र असणार तर शॉपिंगला जाऊ नका. आमची संक्रांत इथं सुरू झालेली आहे आणि आमची पतंग आता तयार होताना, तिला उडेल नंतर ती, आधी आता सुरुवातीला तिला बनवतोय. आणि मेनवाली पतंग जी आम्ही घ्यायला गेलो होतो ती इकडे. म्हणजे लिटरली सांगतो, आमच्या एरियामधून आम्ही 2-3 एरिया क्रॉस केले आणि त्याच्यानंतर पतंग सापडली. आणि त्याचा मांजा, आणि सगळ्यात मेन मांजा हा कॉटनवाला आहे, नायलॉनचा नाही आहे. संध्याकाळचे 6 वाजून 15 मिनटं झाले आणि आत्ता आम्ही निघालो आहे पतंग उडवायला. लोक या टाईमला तिळगुळ वाटायला निघतात, बट आमची सुरुवातच लेट झाली, त्याच्यामुळे आता आम्ही पतंग उडवायला निघालो. जेवढं काही ना तेवढं सगळं झालं पाहिजे, पण आता टाइम कमी आहे ना, त्याच्यामुळे आपण शोक करून घेऊ. इतक्या कॉन्फिडन्स मध्ये आम्ही त्या शेतामध्ये चाललोय, बट आज तिथं कोणी दिसत नाही. तर एक डाऊट पण येतोय की ते कोणाला उडू देत नाहीये. काय वाटतं तुम्हाला? म्हणजे सगळ्यांना हकलून दिलंय. कारसल्याने काल परमिशन दिली, काल सगळे लहान मुलं होते. तसा एक लहान मुलगा आहे आमच्यामध्ये, थोडा चेहरा दाखवायला. थोडीशी दाढी करून घेतो का तू, म्हणजे अजून लहान वाटशील. बट आता एक बॅकअप प्लॅन ठेव, जर इथं नाही उडवला ना तर एवढं जाऊन 7 किलोमीटर जाऊन ह्या पतंग आणले आहे. आणि जर नाही उडवला तर दुसरीकडे कुठंतरी जाऊन त्या आपल्या मागच्या ग्राउंडला जाऊ, बट पतंग उडवूनच राहू. आज पतंग लपवायला नाही आणलाय आपण, उडवायला आणलाय. त्याच्यामुळे आता त्याला मांजा बांध आणि एक जण पळेल, ठीक आहे. हा तिकडे घेऊन असा पळत जाईल, मी मांजा पकडेल आणि तू कॅमेरा पकड, असं आपण पतंग उडू. काय पळत जायचं, मी बरोबर एक टर्न घेऊ. फर्स्ट तू जा, सेकंड मी जातो. अच्छा पहिला तू, काय ठीक आहे, मी हे करत जाणार. आधी मांजा बांध, फक्त काय नाही, दोरी सोड आणि त्याला बांध. याला ठेव आता, याला काही प्रॉब्लेम नाही. आणि तिथून तुम्हाला याच्यामध्ये आमचा फ्लॅट आहे, तिथून तुम्हाला तो व्ह्यू दाखवला होता. आता इथून खालून दाखवतोय हा. आणि आता तू याला बांधते, याला काय बोलतात तुमच्याकडे, म्हणजे नाशिक मध्ये काय काहीतरी नाव आहे त्याला? याला मंगळसूत्र म्हणतात. आमच्याकडे आम्ही कन्नी बोलतो. तुमच्याकडे काय बोलतात ते कमेंट मध्ये सांगा तुम्ही, की हे जे बांधलेलं आहे वरतून खालपर्यंत त्याला काय बोलतात. मंगळसूत्र तर नाही बोलत, इतका तर शुअर आहे मी. आशी सोड इकडे तू. हा हा तसं वा. थोडं सोड, लूज सोड. चला पडू नका देऊ. अरे अरे पळत जावं लागतं त्याला, आणि असं सोडावं लागतं.
वा वा लूज सोड थोडी पहिले. हा धर. आता दोघं आमचे शूटर. वा वा स्मार्ट स्मार्ट. तू पळ ना, तू पडशील तेव्हा तो उडेल तो. तू पळ. हे बघ ठोकला ठोकला खाली. अवघड आहे. झाला तुझी झाली ना हे करून. एवढा रील सोडला, एवढा सगळं हे केला, गुंता होईल त्याचा अक्षरशः. घे लाल करून झाली ना, लाल करून झाली ना. त्याच्यासाठी लाल आणली. पकड तू. स्टार्ट. ओहो पकड के रखो. टेक. काय लोक रे बाबा. आर्मी स्कूल मध्ये फक्त गेम्स खेळले का तुम्ही? पतंग नाही उडवली? सोड मागे ना. ए रील धर पटकन. रील धरायचा आणि ढील द्यायचा. नाही रीळ धरायचा आणि ढील द्यायचा. झाली पतंग उडून झाली. अरे लोक एकटे एकटे सुद्धा पतंग उडवतात. म्हणजे स्वतःच. उलटी लावली का? माहित नाही. नाही नाही बरोबर आहे. नाही नाही तिकडूनच लावतात. त्या कोपऱ्यापर्यंत जा. खरंच सांग. ठीक आहे चल सोड. चलो. अरे वरती सोड. तू खाली तिथं सोडली. घे 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 घे. उडाली उडाली. म्हणजे माझी मान धरायला तुला घरात टाइम नाही मिळणार, म्हणजे मोका नाही मिळणार. तर तू इथे माझा गळा कापतोय. धागा तर कॉटनचा आहे. ऍटलीस्ट पतंग थोडाफार प्लॅस्टिकचा आहे. जा पाठीमागे उडते बरं. थोडासा वरती फेक रे. तू फेकलीच नाही तिला. पाठीमागे जा ना तू. हे बघ आता जा पाठीमागे. अशी उडी मार. जिम जिम बंद आहे. जिम वजन वाढलंय तर जिम बंद आहे. तू फक्त माझ्याकडे ये. वा वा. ही पतंग उडणार नाहीये, बट तरी यांची होप संपत नाहीये. यांना सांगतोय मी पतंग उडवण्याचा डाव संपवा तुम्ही. बट ऐकत नाहीये. धागा तुटलाय तेवढ्याच्या धाग्याने करता. त्याला जॉईन तर करा ऍटलिस्ट. उपाशी. आता पतंग उडणार नाही तोपर्यंत असं बोल की तू खाणार नाही काही. शपथ घे तेव्हा ती पतंग उडेल. काहीतरी आपण ना त्याग केल्याशिवाय आपल्याला काही फळ भेटत नाही. बघूया आता कसं उडवतात. अरे बापरे जबरदस्त. अरे अरे जबरदस्त जबरदस्त जबरदस्त. एका जागेवर हालत राहशील तर कशी उडणार आहे. हा तसा तरी आनंद घे लहान मुलासारखा. पळ. पतंग तर काही उडाली नाही, बट एक दोन बोललो होतो त्याच्यामध्ये मी आधीच रेकॉर्ड करायची होती. खरंच रील पण टाकलाय मी. मोये झालंय आमचं. बट संक्रांती संपली नाही. आता पतंगवर जो खर्च केलाय तो वसूल करायचा आपल्याला. पाणीपुरी खाऊ. उद्या मला सुट्टी आहे. उद्या आपण उडवायला जाऊ आणि वसूल करायचं म्हणजे पाणीपुरी खायला जाऊ. अरे त्याला भूक लागली. अरे भूक लागण्याचा आणि पाणीपुरी खाण्याचा काय संबंध?